हॅलो एव्हरीवन. आता आमच्या इकडे हा ट्रॅक्टर खूप दिवसापासून पडला होता, तर आता पार्टी येणार आहे आमच्या इकडे. तर हे ट्रॅक्टर उचलणं सुरू होतं, पण हा ट्रॅक्टर तर बंद पडला होता. मग लोटा लाटी करून धक्कामारी करून काढणं सुरू होतं इथून. पण वरतं चढाव होता तर तो ट्रॅक्टर चढतच नव्हता. कसं तरी करून येणं काढला, मग राहू दिला तसंच. मग संध्याकाळच्या पायरी काढला यांनी, तेव्हाही निघत नव्हता. कसा तरी मग यांनी तो ट्रॅक्टर तिथून हलवला, शेवटी म्हणजे हलवला. कारण तिथून जात नाही, आमच्याकडे लहान रोड आहे ना. मग हे गेले होते निंबीला पार्ट्या पाहायसाठी. तिकडून आले तर डीट लागली म्हणे. डीट काढून दे आता, कसं तर कसं लागून राहिलं म्हणे. मग डीट काढून दिली बा यायची. आपल्या घरी तर आपली आईच काढत होती, आता इथं आली तर मला पहिले यायची आई काढून देत होती, आता मीच काढून देतो. कुठं म्हटलं त्यांना त्रास द्या, अजून थकल्या भागल्या राहते, शेतातून येते, तर मग म्हणून नाही का मीच काढतो आता, कशी तरी जमते तशी. मग काढली बा डीट यायची. मग कुठं बरं लागते यायचे इथं. यायचं कसं आहे माहिती आहे का, यायची 2-2, 3-3 दिवसांनी डीटा लागते यायले, माहीत नाही काहून. आणि बघा कशी निघते डीट, अशी निघते डीट आमच्या इथं. असंच पाहत असतो आम्ही. मग नंतर काय, हे काय म्हणे, पाय म्हणे तुला असं इथं व्यायाम करणं जमते का, इथंच तू लमकत जाय म्हणे घरात. वर तर चढून दिलं म्हटलं. काय म्हणे पूर्ण हात उच्च करून पूर्ण शरीर वरतं घेऊन जाय म्हणे तुम्ही. म्हटलं माझ्याच्यानं नाही होत बाबा ते, माझे शरीर किती लठ्ठ आहे पहिलेच तर. मग रेडी वगैरे झाली मी पटापट इथे, आणि मला जायचं होतं जेवण करायसाठी. तर बघा कशी दिसत होती मी, खूपच सुंदर दिसत होती. माझीच मला नजर लागून जाईल. इथं गेली तर काय स्वयंपाक करणं सुरू होतं, बायांच्या पोळ्या वगैरे टाकणं सुरू होत्या. नंतर पंक्ता बसल्या होत्या, माणसांच्या पंक्ता उठल्या होत्या, बायांच्या बसल्या होत्या इकडे. आणि बायांच्या पंक्ता बसल्या तोपर्यंत पाणी नाही आलं, माणसाच्या पंक्ता उठल्या तोपर्यंतही पाणी नाही आलं. सगळं मस्त झालं होतं. हे बघा प्रीतमही वाढणं करत होता, रौनक नाही खूप वाढणं केले, सगळ्याच लेकरांनी वाढणं केले. 9 टाईमावर संध्याकाळच्या वेळेस जेव्हा शेवटची पंगत असली ना, तेव्हा चालले गेले होते घरी. मग नंतर शेवटच्या पंक्तीला नाही का पाणी आलं, तर मग त्या बाया उठून चालल्या गेल्या. तर मग आम्हाला घरात जाऊन बसावं लागलं जेवण करायसाठी. मग आम्ही घरातच जेवण वगैरे केलं. मग असा होता माझा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.